नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मुख्य भाग 8, पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. त्यातील उपभाग 1, एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन माणूस राहत होता. तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. त्याच्या हातून काही पापकर्म घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञ याग आणि सूर्य चंद्र अग्नी यांची पूजा करी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु पूजा आणि प्राण्यांचे बलिदान यांच्यासारख्या शारीरिक कष्टाचे कितीही विधी केले तरी सतत 3 वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची भेट घ्यायचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर भगवान बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा मनावर काहीही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तींविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य बुद्धी याची जाणीव होत नाही असे छान समजावून सांगितले. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही गाथा म्हटल्या की त्याच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलाचे आईबाप भगवंतांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा ईर्षेपासून पूर्णपणे निरिश्च असतो. तो स्वयंप्रकाशित असतो आणि प्रकाशातच निवास करतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपल्या प्रज्ञेनुसार वागतो. शहाणा मनुष्य म्हणजेच भद्र पुरुष ऐहिक सुखामध्ये गुंतून राहत नाही. संपत्ती संतती जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते. तो नेहमी शीलाचे सावधानतेचे पालन करतो आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरतो. तो संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान माणूस त्याच्या अस्थिर मनाच्या मित्राला सुधारण्याचा आणि त्याला सद्गुणाकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. उपभाग 2, अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कौशल देशाचा प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत. त्याचे काम लोकांना जखमी करणे व मारून टाकणे हे होते आणि तो कुणालाही दया दाखवीत नसे. त्याच्यामुळे अनेक गावे ओसाड झाली होती. नगरांची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या अत्याचाराविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी माणूस बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपले पात्र चिवर घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल राहत असे तिकडे निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, "श्रमण, त्या वाटेने जाऊ नका.
त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. जेव्हा 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एक शब्दही न बोलता भगवंत आपल्या वाटेने जाऊ लागले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी आणि इतरही लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एक शब्दही न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोरांनी भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंतांचा पाठलाग करू लागला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.